न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। स्वतः बाळूमामाचा अवतार असल्याचं सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या मनोहर भोसले प्रकरणामध्ये दररोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत। 27 एकरात आलिशान मठ उभारणाऱ्या भोंदू मनोहर भोसलेकडे राज्यातील अनेक पक्ष व गटांचे आमदार, खासदार व कार्यकर्ते आशीर्वाद घेण्यासाठी येत होते। काँग्रेस तत्कालीन प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी तर उंदरगाव येथील मठात मनोहर भोसलेंसोबत जेवण केलं होतं। गत वर्षी मनोहर भोसले यांचा हडपसर पुणे जवळील एका रिसॉर्टमध्ये वाढदिवस साजरा झाला। या वाढदिवसाला राज्यातील 90 आमदार उपस्थित होते। माझ्या पुढील वाढदिवसाला तर 145 ते 150 आमदार उपस्थित राहणार असल्याचं मनोहर भोसलेंनी सांगितले होते, असा दावा घोटीचे सरपंच विलास राऊत यांनी केलाय। उंदरगाव इथं अगदी छपराच्या घरातून लोकांचं भविष्य सांगायला सुरुवात केलेल्या मनोहर भोसलेच्या भोंदूगिरीचा प्रवास उंदरगाव, घोटी, नवी मुंबई ते गाणगापूर असे। आज मनोहर भोसले यांचे भक्त फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पसरले। श्रीमंत लोक, उद्योगपती, राजकारणी, चित्रपट सृष्टीतील कलाकार त्यांच्याकडे भविष्य पाहायला येत होते। मनोहर भोसले यांनी घोटी हद्दीत 27 एकरात मठ बांधलाय। मठाच्या शेजारील ननवरे वस्तीकडे जाणारा रस्ता बळजबरीने बंद करण्याचा त्याने प्रयत्न केला होता, मात्र त्याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला। माझ्या वाढदिवसाला 90 आमदार उपस्थित होतील तर पुढच्या वाढदिवसाला 150 आमदार उपस्थित राहणार असल्याचं सांगत मनोहर भोसले यांनी ग्रामस्थांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही ते होऊ दिलं नाही, असंही सरपंच विलास राऊत यांनी सांगितलंय। घोटी मठात अमावस्या पौर्णिमेला हजारो भाविक आहेत। भविष्य पाहण्यासाठी 11 ते 21 हजार रुपयांची पावती आवश्यक होती। पावती घेतल्यानंतरच भेट दिली जात असे। एवढंच नव्हे तर अलीकडच्या काळात नवी मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये मनोहर भोसले भक्तांचा दरबार भरवत असे। कर्नाटकमधील गाणगापूर इथंही प्रशस्त मठ उभारणी केली असून तिथंही भक्तांचा दरबार भरत असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।